आमच्या भगिनीला म्हणजे आमच्या हिंदू समाजालाच एक अस्तित्वाची लढाई जिंकल्यागत काम झालेलं आहे। न्याय जर मिळाला नसता तर माझ्यासारखा कार्यकर्ता आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले असते, हे जाणून घेण्याची गरज आहे। कारण मी आधीच भिगवण जाम करून टाकलं होतं। भिगवणमध्ये एंट्री म्हणजे काय, आम्ही काय अशी एंट्री करत नाही, रॉयल एंट्री असती। आम्हाला जर माझा आणि त्या मातामाऊलीचा काही संबंध नसताना मी काय करू शकतो हे मी दाखवून दिलं आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही अशी घटना घडली नाही पाहिजे। आणि मला तर वाटतं की लहान मुलं मुली शाळा युगामध्ये असं करणं टाळा, कारण ही काळाची गरज आहे। मी बी शाळा शिकलो, मी परिस्थितीच्या माध्यमातून शाळा शिकलो। परिस्थिती माझी एवढी कंडिशन पेंडिंग होती, पण मी 10वीपर्यंत पुस्तकच म्हणजे दुसरी मित्रपरिवारांनी काय केलं असेल ते असेल, पण फक्त मी पुस्तक म्हणजे सगळा इतिहास मी सगळा मराठी ही सगळं क्लिअर खटकस काय सांगतो। कारण शिकत राहा। आणि त्या मातामाऊलीला न्याय मिळाल्याबद्दल आणि मातामाऊली ती म्हणजे मुलगी आल्याबद्दल खरंच तिचा आभार। कारण तिला वाटलं असेल की आपल्यासाठी इतकं बंद होतं आहे तर आपण माघार घ्या आणि मुलींनो अशा घटना घडू नयेत म्हणून तुम्ही बी जरासा सावधगिरीने बाळगा। हे काय आपला राष्ट्र हा हिंदू राहिला पाहिजे, महाराष्ट्र राहिला पाहिजे, मराठी अस्मितेचं एक वैशिष्ट्य दाखवून द्या। धन्यवाद।